आणि धबक. आता फायनली AC इन्स्टॉलेशनवाले येत आहे आणि गौरवचं ऑफिस सुरू आहे. ते आलेलं आहे खाली, तर ते वर येत आहे. पण आमच्या साहेबाचं ऑफिस सुरू आहे, तर बघू आता काय करायचं तर. आणि मेन म्हणजे ना एक प्रॉब्लेम झाला आहे. आय थिंक तर मला असं वाटतं तो प्रॉब्लेमच आहे, कारण आम्ही AC तर इन्स्टॉल करत आहे, पण त्याच्यासाठी जे सेपरेट बोर्ड वगैरे काय लागणार आहे, कनेक्शन वगैरे, ते सगळं अजूनपर्यंत केलेलं नाही. आता ते काय बोलतात तर आल्यावर कळेल. आम्ही कालच डिस्कस केलं गौरवनी आणि मी या विषयावर. पण काय झालं ना की आम्हाला असं वाटलं आज सर्व्हिस नसेल त्याची इन्स्टॉलेशनची, ती मंडेला येईल उद्या वगैरे. पण आज संडे असून आजच आले ते. आणि आता बघू आता ते आल्यावर काय म्हणतात तर माहिती पडेल की काय डिसाईड होतं तर. आणि इकडे माझी टी-शर्ट अवॉइड करा, कारण आणीचं हे सॉलिड आहे जे की माझ्या टी-शर्टवर सांडलेलं आहे. कारण यांचे जेवणाचे एवढेच उचले असतात. ती म्हणजे खूप जास्त नाटक पण नाही करत, पण आज माहिती नाही काय झालं तिला. रोज तिला जेही दिलं ती खाऊन घेते निवांत, पण आज तिला माहिती नाही. मोरिंगा ट्राय केला तिच्यावर फर्स्ट टाईम. सो तिला मोरिंगा आवडला तर खरं, पण तिने काही लिमिटेशनमध्येच घेतला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी द्यायला गेली तर सेकंड टाईम ती पूर्ण ती माझ्या टी-शर्टवर सांडवलं. तर आता माझे असेच कपडे दिसणार तुम्हाला घाण गंदे, कारण ऑफकोर्स आय एम मोमासिता. मोमासिता काय म्हणतात ते माहिती नाही, मोमासिता. तर चला असो, आपला तो विषय नाही आहे. तर विषय हा आहे की आता AC कनेक्शन कसं करायचं. बेडरूमला आम्ही AC बसवणार आहे, जो की ग्लास डोअरच्या वरती. तर त्याचं जे कनेक्शन आहे, त्याचं जेही काही ACचं आता बोर्ड प्लग जे काय लागणार आहे ते आता गौरव बघेल. गौरवचं ऑलरेडी ऑफिस सुरू आहे. गौरवला कसं ॲडजस्ट करणार आहे तू? आणीचं तर ठीक आहे, ती झोपली ती उठून जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे आवाजाने. पण तू तुझं ऑफिस सोडून सगळं काम, काय सामान वगैरे लागणार ते सगळं आणायला पण जावं लागलं. तर बघेल तू काय करायचं. ब्रेक टाकेल, त्यांनी ब्रेक घेतला नाही आहे, लंच ब्रेक. सो ब्रेकमध्ये करेल तो ते कामं. आणि माझे सगळे कामं आवरले मी. सकाळी आम्ही नाश्ता केला होता म्हणून जेवणाला सुट्टी दिली. बघू काही भूक वाटली तर काही बनवून घेऊ, कारण आता दोघंच असल्यामुळे तेवढं काय. आणि आणीचं तर मी आधीच बनवून तिला जेवण घालून झोपली आहे ती जेवण वगैरे करून. सो म्हणून तिचं तर आटपलेलं आहे सगळं. ते आले आहे, कॉल आला आहे त्यांचा. कोर कटिंग ही बोल रहे थे वो, इसीलिए हमने भी बताया था पहिले. सरळ ऐक माझं, दोन्ही याला पाईप वाचते. डबल पैसे पडते बघा, जास्त पैसे पडतात. कोर कटिंगचे 1200 आणि पाईपचे वेगळे. सिंगल कोर कटिंग करणारच ना आता इथे, मग त्याचे 1200 आणि पाईपचे वेगळे लागते ना. कटिंग होत नाही तिकडे, कारण की डायरेक्ट विंडोला टच स्लॅब आहे, सज्जाला आहे. सज्जाच्या वर थोडी करणार आहे. काय करायचं बघ आता काय होते. तर पहिल्यांदा तो पाईप 10 फूट कुठपर्यंत जातो, काय होतो 50. बरं अच्छा, हे आता आपल्याला फिक्स करून देईल का इथे, आणि मग ते कोर कटिंगवाला येऊन ते कनेक्शन जोडून देईल. ओके ओके. अनबॉक्सिंगचा व्हिडिओच नाही बनवला आपण, अनबॉक्सिंग करूच नाही शकत. ये निकालना पडेगा ना कर्टन्स वाला. कर्टन्स काढून घे ना. डाऊट वाटतंय की जे तुम्ही AC पाठवलाय ना, त्याच्यात बुकलेट पण आलेलं नाही आलाय. आणि कुठे रे हे काय, हे टेप इथे राहते ना, हा फाटलेला आहे. चेक करून घे. सर आपको बिल कौन से नाम से? गौरव पांडे. गौरव पांडे. ही टेप त्यांनी लावलेली आहे दिसते. कंपनीची टेप पण ही इतकी मागचं. मैम अभी आपकी बात हुई थी ना, वो बुकलेट नहीं करके, वो AC का बुकलेट नहीं करके गौरव पांडे बात कर रहा हूँ मैं. आता कोर कटिंग करणार आहे इथे, आपला AC फिक्स होणार आहे इथे. आणि आता हे सगळे, ही कोर कटिंगची मशीन आहे. इथे ड्रिल होईल आणि हा पाईप आपला इकडून निघेल
असा तो असा येईल ते. ब्रैकेट नहीं लगाएंगे उन्होंने बोला ब्रैकेट नहीं, वो डायरेक्ट रखने वाले हैं। नहीं ब्रैकेट लगाने वाले हैं। यहाँ से अंदर से जाएगा शायद। जान्हवी हे पाय पुसणं दे बरं मला. अरे व्हिडिओ घ्यायचा आहे. त्या डोर मधून तुला जाणे नाही करतात का तिकडे? करतात तुम्ही. मग तू हा डोरवाला कशाला उघडा करतो? कोर कटिंग आम्ही पहिल्यांदाच बघतोय. हे कोर कटिंगवाला आयटम. इथे होल घेऊन इथून असं आणि इथून आपल्या एसीचा पाईप निघेल मस्त. आंशल पाण्याचा बकेट लागते कोर कटिंगसाठी. एवढं तामझाम आहे फक्त एसी बेल तरोडी. हाँ तो एसीचा युनिट. क्या हुआ? हे मशीन जे आम्ही पहिल्यांदाच बकेट देता देखते हळू हळू हळू. नहीं कहीं नहीं. मैं फक्त सिर्फ पैर जो है ना वो दोनों साइड पे रख के ये करो आप. क्या हुआ? नहीं नहीं पैर साइड जो दोनों रख के ये करो. हाँ, वो बीच में सुबह इधर है चले गए. घर कोई नहीं जा रहा. कोई जा नहीं. हाँ तो तुम्हारे कहीं नहीं से उसको बोल. हेलो सुना क्या तुमने? फायनली गाईज एसी लागलेला आहे आपला. आणि हे सगळं बघा पसारा झालेला आहे. इकडून ड्रिल केलं, होल केलं होतं आम्ही पाईपसाठी. ते कोर कटिंगसाठी एवढं मोठी झंझट करायला लागली. ते खूप मोठी झंझट होती. आणि इकडे आणि पण रडून राहिली आहे, माहीत नाही कोणतं. आणि या बच्चा तुझ्यासाठी एसी बसवला. मला एवढी भीती वाटत होती ते उतरलं कसं म्हटलं माझं अजूनही हार्टबीट धकधक करून राहिलं. कशी उतरलं रिक्स आपल्यावर राहते म्हटलं. चढलं कशी तुझ्या या भोंगा एसी लागला तिला. एसी लागला भोंगा. हा उतरलं कशी एक ग्लास काढून घ्यायला. हा काय झालं तुला? पित्ती पाहिजे? पित्ती करू? शांत नाही राहायचे का तुला? तुला पण चिमुंग्या सुटल्या का? थांब ना, कडेवर येते माझ्या. हे बघा नखरे बघा आमची. पडली तर खाली. फायनली आपला डक लागलेला आहे इकडे. आणि याच्यासाठी किती कसरत लागली हे तुम्हाला नंतर सांगेन मी. सॅमसंगचा डक आहे आपला. आणि आता पायपिंग करणं चालू आहे इकडे. कसरत खूप मोठी होती. असं लावलं भुंगा तुझ्यासाठी लावला आहे फक्त. फायनली एसी लागलेला आहे आणि ते बाल्कनीमध्ये उतरले. बापरे, मला तर आश्चर्यच वाटते. म्हणजे त्यांना काहीच भीती नाही. मला तर घाबरल्यासारखं वाटत होतं त्यांनाच बघून. आणि बाल्कनीमध्ये म्हणजे सज्जावर उतरले खालच्या फ्लॅटच्या. बापरे, डेंजर काम असते. पोटासाठी काय काय नाही करायला लागत. आणि एवढा पसारा झाला आहे घरात की आता मला आवरायचं आहे. आणि आणीला मी आता खाली टाकलेला आहे.
सोफ्यावरून कधी पण उडी मारू शकतो आम्ही, कारण आमची हालचाल जास्त वाढली आणि इकडे टी व्ही लावली आहे सध्या, कसं तरी मॅनेज करायचं आणि ती पण तिचं पण चालू झालं तो कुंकून. तर मी झाडू वगैरे लावते, थोडं डस्ट वगैरे झाली आहे बेडरूममध्ये, क्लीन करायचं आहे ते करून घेते. सर इसी का अच्छा, चेकिंग चालू आहे ना. सेम है तो ठंडा नहीं कर रहे, एक साल हो गया वो बोले आवाज नहीं आ रहा ब्लोर से, तो मैं गया देखने के लिए तो ब्लोर से आवाज आ रही थी, मेरे को तुरंत आउट हो गया, वो फिल्टर पूरा ब्लोर चल नहीं रहा बराबर, मतलब उसको जगह नहीं मिल रही है निकालने की. पहले उठाया देखा तो पूरा फिल्टर ब्लॉक, ऐसी सी हवा जाने की कोई जगह नहीं. जैसे ही फिल्टर निकाला पूरी कूलिंग चालू. वो टेंशन में बेटा मेरे को पता ही नहीं था कि फिल्टर नहीं रहता. जानते हैं क्या बोलेगा कोई वो क्या स्मार्ट इंस्टॉलेशन आपका कंप्लीट हो गया, मशीन आपका पूरा इवन कुछ भी कोई प्रॉब्लम नहीं है ना. अगर प्रॉब्लम रहती तो डायरेक्टली वो पकड़ ही लेता था. हाँ तुरंत पकड़ लेता था वहीं. तो साइन आ रहा है वहाँ पे भैया. आत्ता जस्ट मी आंघोळ केली आणि आज तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी ए सी लागलेला आहे आणि हेच हा आहे तो ए सी. सॅमसंगचा घेतला आम्ही आणि कितीचा पडला काय पडला ते नंतर सांगू. पण याची इन्स्टॉलेशन एवढी परफेक्ट केली आहे त्यांनी, म्हणजे आम्हाला जास्त काही काऊन नाही आणि कुठेच होल वगैरे काहीच दिसत नाही त्यांनी एवढं. आणि हां, आज पहिल्यांदा आम्ही बघितलं की कोर कटिंग कशाला म्हणते. तर कोर कटिंग ते एवढं भयंकर असते, त्या एक मशीन फिट करायसाठी दुसरा ड्रिल करावं लागते, पुन्हा होल करावं लागते. हो अटकली ते एवढा मोठा किती भारी मशीन होती ती. फक्त कॉन्क्रीटचे सळाखा वगैरे सगळे कटकुट करते ते. आणि बघा कसा लावलेला आहे हे बघा. इथून कोर कटिंग केलं आहे. हा जो होल दिसत आहे ना, हा एवढ्या मोठ्या मशीननी, ते ड्रिल मशीन असते त्यांनी कट केलेला आहे. आणि हा इथून पाईप त्यांनी परफेक्ट टाकून इकडे निघाला आहे तो पाईप. आणि आपलं आउटडोर युनिट खूप मोठं होतं सॅमसंगचं, त्यांनी कसा लावला हे तुम्हाला मी उद्या सांगेन. सॅमसंग हे आहे सॅमसंगचं युनिट लावलं आहे त्यांनी. इथून असा पाईप गेला, हा बाहेर आहे आणि तो इथे चढला होता खाली. इथे चढून त्यांनी लावलं. इथे ग्रिलला आपलं हे दोरी बांधली आणि हा युनिट लावला. खूप भारी युनिट आहे, भयंकर. आणि असं आहे हे पण. आपण काही दिवसांनी हे गड्डे गुड्डे सगळे बुजून टाकू. इथे राउटर चेंज करणार आहे इथे मस्तपैकी. आणि आज आपल्या इकडे बनला आहे मॅगी बनणार आहे मस्तपैकी झणझणीत. मॅगी नाही, नूडल्स. सॉरी नूडल्स आहे, मॅगी नाही आहे. हे आटा नूडल्स आहे म्हणून. आणि ज्यूस काढून द्यायचा आहे मला आणि आमची खेळून घालू. आणि बघा इथून किती परफेक्ट दिसतं मस्तपैकी. आणि ज्यूस काढायचा आहे, पटकन ज्यूस काढून नंतर बोलतो. थोडंसं बोलायचं आहे, ठीक आहे. आणि हा ज्यूस देऊन देतो, नंतर बोलतो. काहीच आता वाजले आहे 10 वाजून राहिले आहे. कुठं 10 नाही 10:30 वाजले आहे. काय करताय? आणि आपण एक्स्ट्रीम मस्ती चालू आहे आमची, एक्स्ट्रीम ओरडणं जोराने, कारण आम्हाला खूप जास्त ओरडायला पाहिजे ना. मी मम्मा बोलली, चालायचं मम्मा पप्पा. आणि आज अर्जंट सुट्टी घ्यावी लागली कारण की त्यांनी जे फिटिंग केली आहे बघा, फक्त ए सी लावलेला असं दिसून राहिलं आहे. कारण की आम्हाला पण असं फिटिंग पाहिजे होती. नाही केव्हा माहिती आहे का, हा जो वेंट आहे ना, हा वाला, हा या साईडनी म्हटलं का. तर इथे आमचे कर्टन्स होता, पण कर्टन्स तो काढावा लागला कारण की वेंट त्याचा जो फ्लिप आहे तो खाली येतं त्यामुळे. आणि तिथे हे आहे कर्टन्सचं जे होल आहे ते आम्ही खाली करून घेऊ. आणि जाऊन थकलो आणि परफेक्ट फिटिंग करून दिलं त्यांनी. कसं आहे, आता फक्त एक राउटर घ्यायचं आहे आम्हाला. राउटर घेऊन आणि या ए सीची वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की 30 किलोमीटर दूर जरी असला तरी रूम ऑलरेडी थंडी करू शकतो आपण, दुरूनच ऑन करू शकतो.
आणि फुल ए आयवाला आहे बी स्पोक ए आय म्हणून सॅमसंगमध्ये आत्ता लॉन्च झालेलं आहे. 2026चा मॉडेल आहे. सो तेच मॉडेल आम्ही घेतलं आणि नेक्स्ट जे आम्हाला दिसेल ते फ्रीज अपग्रेड करायचं आहे. तो पण सॅमसंग बी स्पोक ए आयचाच घेणार आम्ही. आणि एक राऊटर अपडेट करायचं, ते सगळं सेटअप केल्यावर दाखवू आम्ही. कारण की ते राऊटर परमनंट राहील, त्याच्यानंतर कोणी राऊटर चेंज नाही होणार. आणि त्याच्यामुळे तो कचरा झाला आहे, तिथे गिचीट झाला आहे, ते सेटअप करून टाकू. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि जेवण व्हायचं आहे.